आईला दिवस एवढा वर आलाय आणि अजूनही घरात काय स्वयंपाक करते काय कळत नाही. हा शेतात जायचं तिथं तो बाण जरा खांडायचा आहे. तिथं लय गावात झालंय. माया, ए माया, काय झालं? अगं शेतात जायची आणि ही चांगली साडी घालून आली तू. नाही येडी वाकडीचे. काय येडी वाकडी आली? अगं आपल्याला शेतात जायचंय, कुठं फिरायला नाही जायचं तर एवढी चांगली साडी मग काय झालं? काय येड वाकडच राहायचं का नेहमी? चांगलं राहायचं, घरात बी चांगलं चुंगलं जरा. अगं पण शेतीत चिखल झालाय, पाऊस झालाय ना त्याच्यामुळे. मग म्हणून द्या का वापरायच्या मग एक किती दिवसाच्या येतात. ते नितीनचं लग्न करायचं ते कुठे गेलं? आता काय सांगायचं त्याला, माझ्या भावाने बी चांगली पोरगी पाहिली आणि ते कचरू शेटने बी बघितली पोरगी, पण काय करावा, तो काय मनावरच घ्यायना. पण त्याला तसं जरा त्याच्या मनात घालावं लागत. आणि या वर्षी मला असं वाटतं त्याचं करूनच टाका, जमवून पाहिजे, कुठंतरी जमलंच पाहिजे. डोक्यावरलं खापर कमी होईल तेवढेच. आपली जबाबदारी आहे. आपण घरातलेच काम नसतं, वावरात घरात आणि आमके पाहुणे तमके पाहुणे लेकराचं पटापट आवरून घ्यायला पाहिजे. अहो मग नितीन आलाय. हा मग आता त्याला आल्यावर बोला बरं का, आणि त्याच्यावर डोक्यातच टाका, ते कळलं का? हा हा बस 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 बस. काय लय चर्चा चालली? अरे चर्चा तुझ्याबद्दलच चालली होती. माझ्याबद्दल चर्चा? हा. कसली? आता काय तू चांगला कामाधंद्याला आहे, लग्न करून टाकावं, पोरगी बघणं चालू केलंय आम्ही. दादा मी किती वेळा सांगितले, थोडं थांबू ना, आता थोडा वेळ द्या मला, थोडं अजून सेटल होऊ द्या, मग बघू लागणार. अरे पण हिच्या भावाने पोरगी चांगली पाहिली ना, चांगली अगदी जिरकी बघ. मी म्हंटल का वहिनी चांगली नाही पोरगी पाहिली, वहिनी चांगलीच पोरगी पाहणार आहे, पण थोडा वेळ द्या मला, अजून चांगलं सेटल होऊ द्या. मी कुठे लगे म्हातारा होत चाललोय. अरे तसं नाही, पण काय होतं एक एक उरकून गेलं मग आमच्या डोक्याला ताण नाही ना. आणि चांगल्या चांगल्या पोरी हातातल्या जातात, लग्न झालं तिचं मग परत कुठं शोधत बसायचं. वहिनी देवाने जी नशिबात लिहिली ना, तीच लक्ष्मी माझ्या घरात येणार. हा पण आपण बी प्रयत्न करायला पाहिजे ना, काही ना काही. करू की प्रयत्न, मी कुठं म्हातारा होत चाललोय. माझं काय म्हणणं आहे, घर झालंय, सगळं झालं, नोकरी पण लागली, थोडस अजून मला वेगळं काहीतरी करू दे दादा, मग आपण लग्नाचं बघू. अरे नितीन, तू नोकरीला लागल्यामुळे हे सगळं घरदार झालंय, की तुझीच कृपा सगळी ना. हो दादा, बघितलं का वहिनी, सारखं दादा असंच म्हणतात, तुझ्यामुळे घर झालं आणि तुझ्यामुळे घर झालं. मला सांगा, तुम्ही जर मला शिकवलं नसतं, कर्ज काढलं नसतं, हे सगळं उभं राहिलं असतं का? हा, मी नोकरीला लागलो असतो का? आता सगळं व्यवस्थित चाललंय, फक्त लग्नाला थोडा वेळ द्या, मग सगळं ऍडजस्ट होईल. अहो पण केवर तुम्ही आमच्यासाठीच करत राहणार. तुम्ही लवकर लग्न केलं, तुम्ही संसाराला लागले, मग आम्हाला बी बरं ना. आता तुम्हीच माझे आई बाप, मला बाकी काही नाही, फक्त मला थोडा वेळ द्या, आपण करू लग्न. मला जरा ऑफिसचं काम आहे, मनावर घ्या. निघायचं. आम्ही राहणार जाणार आहे, मग तू निघताना फोन कर. चालेल, करतो फोन. हा चालेल चालेल. जेवण वावरात भेटूनच जाईन तुम्हाला. जेवण करा, आराम करा जरा. हो करतो. खुशी, हे बाळा, आले बाबा. अगं मला चहा आण, मला जायचे, गावाला जायचे. अरे वा, आज तर चक्क साडी. मग आज काय भानगडे? काय नाही बाबा, जरा बाहेर जायचं होतं, मैत्रिणीचा बर्थडे, त्यांनी सगळ्याला साडी घालायला सांगितली म्हणून घातली. चांगली दिसत का? अगं पण तू आज मला मोठी झालेली कळायला दिसायला लागली. रोज पॅन्ट शर्ट तुझे रोज ती शाळेचे कपडे पाहून मला असं वाटायचं तर अजून 10-12 वर्षाची जी. आता मला विचार करावा लागेल बाळा. कशाचा? कशाचं म्हणजे काय? आता मला जावं नको आणायला. बाबा झालं का तुमचं सुरू माझ्या लग्नाचं? तुम्हाला दुसरं काही सुचतं का नाही हो? दुसरं मला काय सुचायचे? दुसरं मला काय सुचायचे? अगं बाळा, तू मला एकुलती एक मुलगी, बाकी दुसरं कोण एवढं इस्टेटीला बारा? तर आपल्याकडे काय कमी? सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ना. अहो बाबा, मी मस्त मान्य सगळं करते, मला लग्न करायचंय, पण आता नाही करायचं, मला शिकायचंय अजून. आता बाळा तू मोठी, आता नाही म्हणू नको. आता मी माझा आहे चांगला, तुला सुंदर मुलगा, पैशावाला शिकलेला मुलगा आणतो, आणि हे सगळं तुझं जे ना परत. मग माझंच आहे ना, मलाच राहू द्या ना, कशाला वाटेकरी आणताय? वाटेकरी काय? नवरा काय वाटेकरी का? अगं तुझ्या जीवनाचा भागीदार आहे तो करावा लागेल. बघू नको करूचा. बाबा ते सगळं जाऊ द्या, मला पैसे द्या, मला पार्टीला जायचंय बाहेर. अरे ते पार्ट टाइम भेटत तुझे सगळे लाड करतो, पण तुला मी सांगितले ते काम करावं लागेल. तुला सांग, आता ते काम आहे का बाबा? काम नाही, तुला जे करावं. जरी 500 रुपये होते बाबा, फक्त 500? चिंगूस बाप आहे माझा. अगं चिंगूस पाणा केला ना, हे सगळं गेला सगळं वेडे. ठेवून चाल, जातो मी. 4-5 हजार देते. 4-5 हजार देतो तुला.
500 रुपये. ऋतू बाळा आली का शाळेतून? हो आले. झाला का अभ्यास? हो काय काय दिला होता का आज अभ्यास? हे शिक्षक शिकवते ते सगळं करते ना का अभ्यास तू? हो आम्हाला रानामुळे नाही करता येत काही, तुझा अभ्यास नाही घेता येत. करत जा नीट का बरं का. काय झालं? मला सायकल घ्यायची. अरे सायकल केवढ्याची घ्यायची? 10,000ची. काय 10,000 2-3 हजाराची सायकल घेऊ ना आपण. नाही मला 10,000ची पाहिजे. असं काय करते तू? हा? नाही मला 10,000ची पाहिजे. बरं. तुम्ही उद्यापासून शाळेतच नाही जाणार. असं अगं बाळा आपल्याकडे लय पैसे नाही येत हा. म्हणून थोड्या पैशाची घेऊ ना. नाही मला नाही माहिती. अगं, मला ऐक ना 10,000ची तू. पाहिजे. तू ऐक, हे बघ सोयाबीन पेरायचंय त्याला बी लागन, बाजरी पेरायची त्याला बिलला पैसे लागतील, खत औषध आहे ना. हा? नाही मला नाही माहिती काही. अगं घे थोडं समजून. नाही बरं ऐक, काकाला सांगतो मी फोन करून. काका काल परवाच गेलेत काही माझ्या सायकलीसाठी चालतंय. येतील का? नाही यायचे पण थोडं पुढे माग होईन, घ्यायचं समजून. पण तू जेवली का? नाही. मग चल जेवाय जाऊ. चल चल जेवून घे. काय बाबा आता काय सांगू तुला, माझ्या बाबांनी माझं लग्न ठरवलंय. अरे मग बरं आहे ना, करून टाक मग. काय लग्न करून टाक म्हणजे प्रेम तुझ्या संग आणि लग्न करते दुसऱ्या संग? मग आता करायचं काय? दरवेळेस ती म्हणती बाबा असे म्हणले, आज बाबाने लग्न ठरवलं. मग आता काय करायचं? लग्न करायचं नाहीये का? अरे खुशी, मला तुझ्या बरोबरच लग्न करायचं. मग थोडा वेळ दे ना. अजून किती वेळ पाहिजे? आणि तेवढ्यात माझं शुभ मंगळ सावधान होऊन मी दुसऱ्याच्या घरी. अरे तुला माझा विश्वास आहे का नाही? है ना. मग मला थोडा वेळ दे. थोडा वेळ झाला की मी अजून थोडा सेटल होतो. माझे घरचे पण माझ्या मागा लागले. अजून 2-4 वर्ष लागतील तर मला मूळ बाल होईल आणि मग मी तिकडे नांदन. तू असे बोले तर मग मी जाईन मग निघून. मग आता सांग ना किती वेळ लागल अजून? मी सांगतोय ना तुला, माझ्या घरचे पण माझ्या मागा लागले. लग्न कर. मग आता लग्नाच्या वयात लग्न कर नाही म्हणणार तर काय काय कर काय म्हणतील काय ते? अरे लग्न झाल्यावर बी काम करावं लागतं. मग आधी काम करून मग लग्न करू ना. मग म्हातारपणात आपण लग्न करू. अरे तसं नाही, तू ना लय चिडते. एक काम कर, मी बोलतो दादा संग मला लग्न करायचे, तू पण बोलतोय बापा संग लग्न करायचे. बाप तर माझा घोड्यावरच तयार आहे. अरे बाबा माझ्या बरोबर लग्न करायचे असं म्हण. हा असं कधी म्हणायचा तू? तू म्हणल्यावर हय. होय, असं चिडत नको जाऊ ग. तू चिडली की माझं मन असं जळतं. जळून खाक होत असेल. खोदे सगळं होते बाई, पण माझ्याशिवाय दुसरी लग्न करायचं नाही. मी नाही करणार पण तू नको करू मला सोडून लग्न. आली चांगली पोरगी तर नाही म्हणल. गंमत केली. अशी गंमत करतो माझं काळीत हातात येईन डायरेक्ट. नाही येणार, टेन्शन घेऊ नको. मी आज बोलतो दादाला, आज करूनच टाकू. आजच बोलणं करू लगे, आज म्हणजे घोड्यावर बसली लग्नाला. म्हणलं तेवढं. मला एक तिकडे मोठं व्हायचंय, बिझनेस करायचं, त्याचं काय नाही पडलं. लग्न करून पोरं सांभाळा. कशाला बिझनेस करतो? माझ्या बापाचं किती आयुष्य आराम आहे, सगळं आहे घरात. तुला बाहेर निघायची गरजच नाहीये. हे बघ, मला स्वतःच्या हिमतीवर मोठं व्हायचं. उद्या कोणी म्हणाय नको मी भाकर टाकली तेव्हा तो पोट भरलं. म्हणजे मी असं म्हणल का तुला? तू नाही पण तुझा बाप म्हणा ना उद्या. म्हणन ना. काय म्हणन? हेच की माझ्यामुळे मोठा झाला, एकुलती एक पोरगी, सगळं तुझ्या नाव केलं. आताच पप्पा काय म्हणले मला घरी की एवढं जेवढं असं ना सगळं तुझं आहे. म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. एक काम कर, बापा सगळं क्लिअर करून टाक. त्याला बिझनेस करायचा, त्याला थोडा सपोर्ट करा, म्हणजे जेणेकरून वेळ बी वाया जाणार नाही, लग्न पण होईल. आणि मी पण माझ्या घरी बोलून टाकतो. हा रोज सिटीतून इकडे यायला मला परवडत नाही. माझ्या कामात एकदा लक्ष लागत नाही. हा तुझ्याशिवाय बी करमत नाही तसं. नाही तुला कामच बघ रे. काम बघ, अभ्यास बघ, अगं सगळं बघ. बाई, तसं काही नाही. खरंच तुझ्याशिवाय करमत नाही, पण काम करणं गरजेचं आहे का नाही? मी कुठं म्हणते काम नको. म्हणून बोलतो मी. बरं चल ना जरा तिकडे जाऊ. आता इकडे आलोत ना, नाही. अजून कुठे जायचंय? म्हणजे इकडे वडापाव चांगला भेटतो, तिकडे जरा आपण वडापाव खाऊ. असं म्हण ना. ते सिटीत रोज पिझ्झा बर्गर खाऊन कंटाळा आलाय. चल आणि थोडं तिकडे पण जाऊ. चल. सकाळ धरून नितीनला फोन लावित आहे, फोन पण उचलित नाही. अहो काय कधी आले तुम्ही? मी मागाशी चालू आणि अशा काय चिंता गती बसलेत? काय करते त्या नितीनला फोन लावित तो फोन पण उचले ना. फोन उचल ना. अहो असं काही कामात. हा
आता त्याला काय थोडे काम आहे का? तिथं काहीतरी कामात असन, गणगणित असन. अगं पण असा कसाच दिवस गेला नाही ना, कधी फोन उचलत नाही असं मला शंकाच येते वेगळी. हा मला बी आता अलीकडे तो फोन नाही करत लय, मला बी तसं वाटतंय, पण तसं काही नसल. तुम्ही नका लय डोक्यात घेऊ. अगं पण तळाताच्या फोडावाने आपण त्याला जपलं, एवढं शिक्षण केलं, इंजिनियर केला, सर्व्हिसला लावला, आणि त्यांनी त्याच्या एवढं घर उभं केलं. हा घर हा हे बंगला उभा केला नाही त्यांनी, त्याच्या हिमती त्याच्या कष्टातून झालंय ना हे. हा मग आपण बी राहतो ना, आपलंच आहे ना. पण नाव त्याचे आहे ना. हा मला तुम्ही सांगितलं नाही. काय सांगायचे, सगळं पैसे त्यांनी भरले, मग मी काय तुला सांगायचं ना. सगळं त्याच्या नावावर आहे होय. आणि आपल्याला एक पोरगी आहे ना, आणि त्यांनी तिकडच जर बायको बिको केली तर मग त्या बायको करी नका. हा पण जर त्याच्या नावाने जर काय उलट फालट झालं तर आपल्या लेकराचं काय? हा लय ना मोठा प्रश्न पडला. तसा तर विचार आम्ही कधी केलाच नाही. हा ना. हा म्हणजे सगळं मी आपलंच समजिते. हा पण आता पैसे त्याचं होतं म्हणल्यावर त्याच्या नाव करणं साहजिक होतं ना मला. अहो पण आपल्याला बी लेकरू बाळ, आपण मरमर कष्ट करतोय. अहो वीट ना वीट आपण लावली याला, जरी पैसे आपले नसले पण कष्ट तर सगळे आपलेच आहे ना. आपण याचं लय सहकार्य केलंय, आणि त्याला याचं तळाताच्या फोडावानी जपलेला लहानचा एवढा मोठा करून हे केले आपण या ना. अहो त्यांनी बी आपल्याला त्यांनी जपलंय. उपकार फेडलं, हा पण मग. आता नाव त्याचे आहे, जर चुकून काही झालं तर. आणि अलीकडे मला वेगळाच वागायला लागल्यावर दिसतंय. नाही नाही हे उलगडा करायला पाहिजे बरं का. त्याला फोन ना दुसऱ्या नंबरावरून लावून बघा बरं. तुमचा नंबर नाही उचलीत तर नाही ना, दुसऱ्या कोणत्या तरी फोनवरून लांब बघायला लागेल, पण नेमकं काय चाललंय याचं. एखाद्या जोडीदाराच्या फोनवरून करा फोन. हा ऐक ना, मी काय करतो, गावात जातो आणि कोणाच्या तरी फोनवरून फोन करून आणि फोन करा आणि जरा निवांत बोला. लई त्याला राग बिग नका. नाही आता गोडीने घ्यावं लागेल. गोडीनीच बोला. आता बी नाही कवा बी गोडीनीच घ्या. आपला हात त्याच्या उशाखाली आलेला आहे. हा गोडीनीच घ्या. जमाना बदललाय, लोक बदललेत, समाज बदललाय. जा लवकर अवघड काम झालंय कर. मला. मी घरातला आवडते. चला. आयो. खुशी ए पुरी, काय बाबा, अगं काय माझ्या कानावर आली, तुला काय कुठाने चालली? काय केलंय मी? काय केले मी? अगं माझ्या डोक्यात काय आहे, आपण आहेत कोण? आणि तुझ्या काय ते डोक्यात प्रेम बसले ते कोण पोरग आहे त्याच्यातून आधी लागली आणि तुला लग्न करायचं म्हणते, बरोबर आहे का? योग्य आहे का? बाबा चांगलंय पोरग, आणि शेती सगळं आहे, त्याला घरदार सगळं आहे. मग काय अरे अडचण बाई, आहे आपल्याला? नुसतं देखणं पोरग असून जमत नाही, त्याला पोटाला बाकीच्यांची गरज लागती. आणि आपली परिस्थिती काय, आपण कोण आहे समाजामध्ये याची तुला खात्री माहिती आहे का? बाबा आपलं आहेच ना सगळं, मग त्याचं थोडंफार कमी असलं मग अरे काय झालं? पण त्याचे काही नको का? सगळं माझ्याच इन्स्टिट्यूट जगायला ठरवलं त्याने. त्याला काहीतरी असू दे ना, त्याला त्याची काहीतरी घरची प्रॉपर्टी असू दे ना, त्याच्या आईवडिलांची काय परिस्थिती, शिक्षण काय आहे, त्याचे बाकीचे स्टेटस काय आहे, नोकरी काय आहे, ते सगळं पाहायला नको मला? मी पुरीचा बाप आहे, मला काय वाटत नाही का चांगल्या घरामध्ये तुला द्यावं? तुझं चांगलं व्हावं असं मला वाटत नाही का? वाटतं, मी मग? कुठं नाही म्हणते, मग पण एकदा तुम्ही पोरग तर बघून घ्या. पोरग मग झाले का तुझं बोलणं? येणार आहे का तू? काय काय हा, येणार आहे तो. कधी येणार आहे तो? फोन केलता, हा, येईनच ते आता. काय त्याला मोटरसायकल आहे का? काय काय कशावर येतोय तू? हाय, मनात येतोय? दुचाकीचे. दुचाकी आहे काय त्याला? काय तू दुचाकीवाला पाहिले? अगं आपल्या दारा पुढे गाड्या आला जाणार. आला, शांत बसा थोडस. तुझं शांत घ्यायला करतो जात. हा बस तू का उभी राहिली का? आता जाते अशीच लगेच करून. बस नको, बस. नमस्कार. काय चाललंय काय काही? हा, अरे संसार करायचं म्हणलं तर त्याला सगळ्या गोष्टी लागतात बाळा. एवढी घाई करून एवढा नुसतं उतावळून जमणार नाही. पुरीला काय कळत नाही, पण तुला तर नको काय करायचं. पुढे कामाला शिक्षण काय झालं तुझं? बीटेक. पुढं कामाला नोकरीला कुठे? केमिकल घालून दे का? IT मध्ये कामाला आणि सध्या 18 लाखाचं पॅकेज. 18 लाखाचं पॅकेज. घरी गावी जमीन जमला, आई बाप काय? स्वतःच घर आहे चांगलं, आणि जमीन बिमीन 10-12 एकर. 10-12 एकर. पाणी बिणी आहे का? दुसरीच मावरा नाही असं डोंगरावर कुठं तरी सुपत्याच्या बाग आहे ते. कोण करतो जमीन त्याचा? भाव आहे का? आई वडील गेल्यानंतर भाऊच करत असतो. हा. भाऊ नाही वडील. भावाचं लग्न झालंय का? भावाचं लग्न झालंय, त्याला एक मुलगी.
आणि आता इथं जर लग्न करून दिलं कुठं ठेवणार तिला? गावी? बरं गावी राहशील का तू? अगं इथं किचन मध्ये तू चपला घालून फिरती, पोट्याच्या खाली उतरताना तुला बूट लागत आहेत आणि तू तिथं डोंगरात शिकायचं. पाहिजे का तो एरिया कसा आहे? हा, डोंगराळ एरियात इथं बोंबलत तर उन्हाळ्यामध्ये उभं चालता येत नाही, पाय पाय ब्रिज चापल्याचं, आणि तिथं तुला जाशील का त्याच्याबरोबर? जाशील का तू त्याच्याबरोबर? कायमचं नाही ठेवणार. कायमचं मग किती दिवस ठेवणार तुला? अरे ही 4 दिवसाला आणणार नाही. मी प्रयत्न करीन ना त्याला. काय प्रयत्न करशील तू? तू एका दिवसात तो प्रयत्न करी राहिले पाहिजे ना. हा, इथं जीव तसा पाकळीवाणी. पुण्यात एखादं भाड्याने. भाड्याने नाही, ती जमीन गावची विक. आणि इथं पुण्यामध्ये काहीतरी कर, एखादा फ्लॅट ब्लेट बांगला बिंगला, आणि मग ते कर. काय रे, बरोबर बोलतो का मी? तू राहणार आहे का गावी? आणि मग कशी निघाली लग्न करायला? पण बाबा फक्त लग्नच अगं लग्न कशाला काय? लग्न करून काय खाशील राहशील? लग्न 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 मी काय तुला तशी घरी ठेवणार आहे काय? आणि हे कोणाचं आहे सगळं? ही सगळं मी कमवून ठेवलं, कोणाचं आहे? मग मी तेच सांगत होते. मग त्याच्यावर टपून राहतो, मुस्काटच फोडून तुझं जर परत तुमची काही त्याचं काय, त्याला करू दे ना, त्याला काय करायचं ते गावाचं एक. इथं पुण्यामध्ये सटवलोय तरी पोरगी राहील. बघ विकायचं म्हणलं कसं नाही घरी. बाप्पा, तुम्ही कशाला घरचं विकायला लावताय? अगं मग काय करायचं? तुम्हाला राहणार, तू गावी राहणार का? तू भरशील का पाणी तिथं? भरशील पाणी, उचलशील का गवऱ्या तिथं? का थापशील गवऱ्या? उचलशील का शेण तू? अगं माझं एकुलते एक लेकरू, माझा जीव इथं आलाय, माझ्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे पोरगी, माझ्या नजरेसमोर राहिली पाहिजे. म्हातारपणी मी काय करू? मग इतर राहिली असती ना मी. मग हे इतर- घर कशाला आहे आपलं एवढं मोठं? अगं आहे, पण त्याचं काहीतरी राहू दे बाळा. तू असं नको करू एवढं. आणि मला तुला असं वाटतं का मला तुझ्या जीव नाही? परंतु असं करू नको. त्याला काय करायचे करू दे, त्याला थोडेफार हे करू दे. जा तू, बघतो मी मला काय करायचं. बघा, त्यांनी फोन जर नाही केला ना परत, मग मी तुम्हाला सांगते. हे पोरांचं असं झालं का इकडं आड आणि इकडं वीर, काय नाही करावं तर हे अशी बाई, आणि देवा पोर तर त्याचं तसं. आई कुठे गेलेत ग बाबा? अगं दवाखान्यात गेलेत बाळा, दवाखान्यात. डॉक्टरांना घेऊन येते ना आता. हं? तुला वाटेल बरं थोडस? हा, डोकं दुखत का ग अजून बी? ताप बे बाई, कधी येतात कोणाला माहिती. आल्या काय हो, डॉक्टरला नाही आले? नाही आले हो. का बरं? पहिली 5,000 उधारी त्याची. मग आता घेऊन यायचं होतं ना, लेकराला लय ताप आहे. हं? हो का, चादर सगळी वल्ली झाली. तर आपण आता काय करू? डॉक्टरच्या उधारीमुळे ती ना, मेडिकलची उधारी आहे. आणि गावात गेलो होतो त्या सरपंचाकडे पैसे मागाय, त्यांनी नाही दिलं. मी ना घरातली तापाची गोळी दिली तर तिला एवढा घाम आलाय, सगळा घाम आलाय अंगाला. गोळी आपल्या लेकराचं तर कसं व्हायचं काय कळत. मग अगं सकाळ धरून लय फोन केला, पण नितीन फोनच उचलित नाही बघ. आणि साहेब अहो नितीन आला बघ. असं दाखवली वावर, हा बंगला सगळा आपले. म्हणजे जो बांध तुम्हाला दिसलाय, बांधाच्या इकडे 6 एकर आपली आहे, बांधाची पुढे 6 एकर भावाची. तुमची काय अपेक्षा? हो का, आता सध्याच्याला तरी 50 लाख रुपये एकर गावात चालू आहे. त्या हिशोबाने ते 50 लाखाचे ते 3, आणि हे 50 लाख ह्या बंगल्याची मला 50 नितीन बरं झालं तू आला. माई पोर आहे ना, चहा पाणी फोन पडली रे, चल अकराला घेऊन. मला काय चाललंय? तिला दवाखान्यात पाहुणं आले त्याचं आहे का नाही? काय फोन येते. तुमचं लेकरू आजारी पडलं की मी पाहिजे, खायला मीच पाहिजे, वावरात औषध मीच पाहिजे, सगळं मीच करायचं का आता? हा, मला बाकी माहित नाही, ते तुमचं तुम्ही बघा साहेब. अरे आज काय बोलतोय तू? हा, त्याच्या पोरावणी तुला आम्ही जपलंय. हा, आणि तू त्याला सांगा जमिनीचं घराचा विषय काढी. तू आम्हाला काय वाटत नसतं का? आम्हाला काय बेजार करायचं का तुला? तुला कोणी बेकार केलंय? घर मी बांधलंय माझं, मी घर मी ऐकतोय ना. आपण आम्ही कुठे राहणार? तू कुठेही राहा. असं काय बोलतो तू? असं काय बोलतो ते? हे बघा, पाहुण्याच्यात इज्जत नका घालू. असं नको. अरे आमचा नको विचार करू, पण त्या लहान लेकरांचा विचार कर. हे बघा, ते देतो दवाखान्यात पैसे, तिला घेऊन जा, पण माझ्या डोक्याला कणकण नका. विकू नको नितीन. 2 मिनिटं. नितीन विकू नको. तुझ्या वाट्याची ठेवली बाबा जमीन, मी माझ्या वाट्याची ऐकतोय. काय प्रॉब्लेम आहे का? राहणार कुठं आम्ही? राहणार कुठं? वावरात राहा, कुठं जा. त्यांचं नका लय ऐकू. अरे असं नको. एक 3.5 कोटी पर्यंत होऊन जातं. नाही नशीब. आता रेटच चालू आहे, तुम्हाला बी माहिती. अरे ऐक ना नितीन. पाहुणं हा आम्हाला बेजार करू नका. पाहुणं याचं नका ऐकू. अरे लेकराकडे तरी बघ जरा. अरे पाहुण्याची इज्जत नका घालू माझी, ऐका जरा. अरे हे लेकरू. पोरगं घेऊन जा तिकडे.
अरे माझ्या ना डोक्यात जाऊ नको तुला मी आता सांगतोय. गरमी बांधले मी इकडं नाही तर काय बी करेन तिकडे. तुझ्या वावर तुझ्या वाटी ठेवलेत नाही तिकडे. ते सायकर मध्ये काय करायचं ते कर. पण अरे आज आम्हाला ते राहायचं आलं नाही ना, कोपट बांधला असतं ना, ते हिसाब राहिलं ना. का मी म्हणलो होतं का नको बांधू? मी म्हणलं होतं का नाही माझ्या दारात यायचं नाही. सगळं मी बांधलं शेट, सगळं मी केलं. ह्यांचं काय, ह्यांना काय कष्ट नाही करता येत का? बरं ऐका, 3.5 कोटी पर्यंत होईल. हा बंगला मी डायरेक्ट चावी देतो तुमच्या हातात. नाही नाही एवढं मला इन्व्हेस्ट करायची म्हणून मला घ्यायचे, नाही तर मला काय त्याचं हे नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे? 2 कोटीपर्यंत येईल. नाही लय कमी होते हो. मी फायनल तुमचं नाही माझं नाही, 3,10,00,000 फायनल करून टाकतो. नाही 2.5 पर्यंत मी घेऊ शकतो. नाही 3 करा साहेब. काय तुम्ही समजून घ्या. आता पुण्या ठिकाणी फ्लॅट घ्यायचा म्हणलं की तुम्हाला मध्ये 2.5-2 कोटी द्यावा लागतं. तुमच्यामुळे आहे ना, तुमच्या परिस्थितीमुळे आहे ना थोडंफार वाढेल तुम्ही. चालतंय मग 3 पर्यंत करू नका. नाही 2.5 करा ना 3 करा ना शेअर. 3.5 वरून 3 वर राहत. यांनी जरा आम्हाला मस्त खर्च आहे. हा. नाव करायचं मग 280 करायचं फायनल. परत 280 पाहिजे. चालतंय. कागदाचा खर्च तुम्हाला करावा मी लागेल. करीन. चालतंय चाल. उद्याच्या उद्या मी तुला देतो तुमच्या हातात. हा चालेल. डन ना? चालतंय थँक्यू. चल बरं झालं. जाऊ कुठे बी राहू आपण, काय नाही. देवा, काय आम्हाला येळ आली आमच्या लेकराला. हे भीक मागून खाऊ झोपडीत राहू. मी तर तुझ्याकडे चालतो. हे काय प्रकार? हो, अण्णा काही सांगायचं होतं, नाही झालं. काय नाही अहो, पोराने हाकलून पोरीचं दिलं. दुःखच आहे वाटतं. हा, अरे मग दवाखान्यात न्यायचं, इथं काय रडून तुझं इथं. दवाखान्यात गेलतो, डॉक्टर येईना. मग ते का त्याला फोन करायचा तुझ्या भावाला, पैसे पाणी दिले ना त्याने. हो, त्याने आलाय तो मग जमिनी काय काढली. घर विकायला काढलंय, घर? जमीन काय काढली, आम्हाला हाकलून दिलंय. ते काय आला तू घेराय का काय त्या बरोबर? हा तो माणूस घेणार आहे. अरे एवढा बेशरम होऊ शकतो? काय सांग. आम्हाला धक्के देऊन बाहेर काय काढलंय. गेलं, त्याला जीव इकडे. लावलाय. घोड्या तुला लाज वाटते का? हा भाऊ नाही तुझा बाप आहे. आठवतो तुला आई बाप आठवतेत का? काय केलंय काय? काय केलं? लहानाचा मोठा कोणी केला तुला? कुणी केलाय म्हणजे? अक्कल घाण ठेवून आला काय? शिकला शहाणा झाला? झालं काय ते सांगा. झालं काय? ह्यांना तू बाहेर काढले घराच्या? मी बांधलंय घर. उपकार केला काय? घर मी बांधलंय. उपकार नरडीला नख देऊन मारला असता दुसरा भाऊ असता तर तुला लहानपणीच. लहानाचा मोठा केला, शिकवला, तिथं नोकरी लावला तुला. आणि तुम्ही कोण हो? त्याने मला काय घर आणि शेती घ्यायला निघाले. लाज शरम घाण ठेवून आले काय? तुमच्या समोर आई बाबा सारखे भाऊ जे येते लेकरू घराच्या बाहेर काढलं, तुम्ही त्याच वावर विकत घ्यायला निघाले. ते माझ्याकडे त्यांना पडलं तर देते, नाही तर माझा मी जातो निघून. घेऊ नका असले इतकं नालायक. अहो आम्ही त्याला तर हाताच्या फोडासारखं जपलो. एवढा होता मी लग्न करून आले काय तेव्हा. निघाला हे? लग्न फिग्न करायचं काय? लग्न करायचे मला. मग आणि हे इकून मला पुण्याला जायचे. पुण्याला जायचे. हा. मोठ्याची पोरगी बघितली का नाही एखादी चांगली? कोणाची पोरगी? खंडू शेटची पोरगी बघितली. ती भुकन. तिने बी अक्कल घाण ठेवली काय? स्वतःच्या पोरीचं कल्याण करायसाठी तू जग बेघर आई बाप ही. तो म्हणला तू जोपर्यंत पुण्यात घर घेत नाही तोपर्यंत मी माझी पोरगी देणार नाही. झाडाला हाडे बे त्या पोरीवर. दुसऱ्या पोरी काय कुठं काय हे झाले काय? माझं प्रेम आहे त्या पोरीवर. प्रेम आहे? माझ्या भावाने बघितली होती चांगली पोरगी. आणि ह्यांचं प्रेम तुला लहानाचा मोठा केला स्वतःच्या पोरासारखं. हे प्रेम नाही दिसत. त्या पोरीसाठी निघाला घरदारी कायला, आई बाप घराच्या बाहेर. अरे आई बापा एवढं प्रेम नाही मी आतापर्यंत पाहिलं ना. ह्या भावानं बारक्या भाऊ एवढं प्रेम. अण्णा याला पंख फुटला आवडायला. चल हे विकत ना, तुम्ही घ्यायचे नाही. आणि इथं कोण घ्यायचे ते ना दांडका काढून ठेव. मी येईदा त्या भुक्कनकडे बघू. मामा पण हे मी काय करू मग? लग्न मोडलंय माझं. तुझं लग्न त्याच पोरी संग लावून दे जबाबदारी माझी बस. मग पण ह्यांना जर का बेघर केलं आणि दुःख दिलं तर आपले तो वाईट ना. वावराचा सोड तुला इथं गावात म्हणा राहून देणार. चुकलं. चल या पोरी दवाखान्यात घेऊन जा. निघ. चल ग तिथे वणी थांबा तुम्ही, आम्ही येतो जाऊन. दादा चल. अगोदरच फोन करायचा. एवढा तमाशा झाला घरात. अहो त्यांनी पोरगी बघितली, कोणती बघितली आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. भोकन साहेबाची तो जाहीरदार हे कलेक्टर. आम्ही ठीक आहे ना, अडाणीपणा त्याला सांभाळलं, जगवलं, पण त्याला त्याची ओळख नाही ठेवली. प्रेम ठीक आहे ना लेकराचा. त्याला बी त्याच्या घरी मसले उतारलाय ना. दिलं पुरीला काय फरक पडतो? तुमचं ऐकून तुम्हाला बेघर करायचं. अरे त्याच्याकडे लई आहे ना. आज त्या माणसाने त्याच्या पोरीचा विचार केला, पण आमचं बी नग भरली लेकरू आहे त्याचा नाही विचार केला त्यांनी. चल नको गेले टेन्शन तर? घेऊ. आले जागे होती. आणि परत काय अडचण मला फोन कर. आई तुमचे खूप आभारी आहेत. तुमच्यामुळे त्याचे डोळे उघडले.
ठीक मला आहे. तर काय आता सहज म्हणलं चला यो भेटून. नाही पण तुम्ही खरंच कोणाच्या रूपात कोण येतं देवासारखे आले आम्हाला. असतं चला आता ते ईश्वराची जी इच्छा म्हणायची ना. काळजी घेऊ त्या लेकराची काळजी घ्या. ठीक आहे. शाळेला हुशार आहे ती पोरगी, हो. तिला कलेक्टर कर हे जाऊ माती तिकडे. बरं बरं चालेल चालेल धापास लागली तरी सांगायचं. चालेल चालेल चालेल. ठीक आहे ठीक आहे.